कारण की थंडी सुटली होती. पप्पा पप्पा म्हणायला येईल आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं चित्र रेखाटण्याचा तो प्रयत्न करतोय आणि कसले हे क्लासेस लावलेले नाहीत. घरी गेलाच दाखवतो डिटेल मध्ये. खूप दिवसांनी बाहेर आली होती त्यामुळे काही पण घ्यायचं म्हणजे. सिरियसली नाही का तुम्ही. आणि बार्गेनिंग कुठे करावं ते विसरली, बार्गेनिंग करायची विसरली. नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर शांभवीचं खाणं चाललेलं आहे. आई तिला भरवतीये आणि घरातली बाकी सगळी कामं आवरलीत. आज कपडे धुवून सगळं झालेलं आहे. हे गेलेले ड्युटीला, त्यानंतर श्री गेलेला आहे ऍज युजल त्याच्या शाळेमध्ये. आणि म्हणजे क्लासचं सुद्धा बऱ्यापैकी माझं जे काही नोट्सचं काम होतं ते कम्प्लीट केलंय. परंतु एक काम खूप मोठं वाढलेलं म्हणजे 2-3 दिवस झालं मी तिकडे लक्षच दिलं नाही. आणि हे एक असं सतत असतं. 2 टॉवेल आहेत त्यांच्याकडे, दोन्ही पण हे असेच टाकतात ते. तर हे मी वाळत घालते, दाखवते की किती कपड्यांचा पसारा. अगदी 3-4 दिवस झालं माझं लक्ष म्हणजे कामाचा लोड पण होता, त्यामुळे दररोजचे वाळलेले कपडे तसेच असं ठेवून ते इतकं हे झालं होतं. तर आता हे सगळं मला फोल्ड करून घ्यायचंय आणि ते आवरल्यानंतर मग तुम्हाला दाखवते मी की काय आहे आज जेवणामध्ये. आणि छानपैकी यांच्या आवडीचा बेत आहे. तर अगोदर हे आवरते चला. आणि बडबड गीते तुम्हाला ऐकायला येतीलच, कारण की घरात लहान मुलं असलं की हे गाणी वगैरे ह्या गोष्टी तर असतातच. तर चला, मी दररोजचं माझं हे काम आहे. हे किती नाही म्हटलं ना तरी बेडवर तरी दरवाजावर तरी हे असतंच. आणि बाहेर आलं की आवाज कमी येतो, कारण की तिथं गाड्या वगैरे जातात. चला, झाडांना पण पाणी घालून झालंय माझं. आता आवाजामध्ये किती फरक आहे. लास्ट टाइम जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला ज्याच्यामध्ये मी माझ्या मनातल्या काही गोष्टी बोलून दाखवल्या होत्या आणि मला इतका छान प्रतिसाद येईल असं कधीच वाटलं नव्हतं. खरं सांगू तर इतक्या सुंदर कमेंट केलेल्या आहेत, अगदी पॅसेजच्या पॅसेज लिहिलेले आहेत. त्यासाठी खरं तर तुमचे मनापासून आभार की एवढा सपोर्ट तुम्ही दाखवला आहे. आणि त्यामुळे मला कुठेतरी पुन्हा एकदा जाणीव झाली की आपण जर म्हणजे कुणाचं वाईट काही चिंतत नसू ना, तर आपल्या पाठीशी सुद्धा खूप चांगली माणसं आजही या जगात आहेत आणि ती खंबीरपणे उभी राहतात. आणि आपल्याला असं वाटतं की आपण एकटे आहोत, परंतु खूपदा ते लक्षात येऊन जातं की नाही, आपल्यासोबत खूप सारे चांगल्या विचारांची माणसं जोडली गेलेली आहेत. सो थँक्यू सो मच की तुम्ही मला इतकं सपोर्ट दाखवलात. त्यानंतर हे ड्युटीवरनं आले. तुला देतो पैसा झाला कोटा, पाऊसाला मोठा, एग सरी माझे मडके बरी, सराली दाऊ मडके गेले. कसे आहे बघा इकडे आजीचं आणि नातीचं काढले का रिकवर झाले. आता हे जे आहे ना ते खोलवर लागलं होतं, भरून आले, काय अडचण नाही. असं इथंपर्यंत आहे, पण इथं खोल होतं आणि इथं मुक्कामार होतं हा पूर्ण. इथं आता थोडंच राहिलंय या भागात, है ना. बायकोने मारले म्हणतो लागले. इकडे आता कोशिंबीर थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकते आणि त्यासोबतच लिंबू चिरून घेते आणि जेवायला बसतो. मग जेवण झाल्यानंतर हा ब्लॉग कंटिन्यू करू असं चाललंय की म्हणजे इथं ना स्टोरेजसाठी एवढ्या ट्रॉल्या या जर सोडल्या ना तर या व्यतिरिक्त वरती पण काही नाहीये. कॅबिनेट्स पहिल्या घरी कॅबिनेट्स होते तर तिथे आपण बऱ्यापैकी सामान ठेवू शकत होतो एक्स्ट्राचं. आणि भांडे ठेवण्यासाठी पण काही नाहीये. तर काहीतरी आज घेऊन येऊ म्हणतोय, म्हणजे जे रॅक आहे ना स्टीलचं, तर तशा टाईप मध्ये. पण हे म्हणतात की काही वेगळं भेटलं तर बघू, जेणेकरून थोडंसं म्हणजे प्रेझेंटेबल छान पण दिसेल. आणि तर त्यासाठी वेळ मिळाला तर आम्ही नक्की जाऊन येतो. आणि आता जेवण करतो आणि जरा वेळाने भेटतो.
जेवणामध्ये चपाती मटर पनीर असणार आहे आणि त्यासोबतच श्रीला सकाळी पनीर बनवता आलं नव्हतं कारण का वेळ तेवढा नव्हता, तर त्यामुळे त्याच्यासाठी अगदी झटपट शिमला मिरचीच बनवली होती. आणि इकडे वरणसुद्धा आहे, वरण भात चपाती आणि पनीरची भाजी. तर तो शाळेतनं आल्यानंतर पनीर खाईलच. सो सकाळची काहीशी उरलेली आहे शिमला मिरची, तर ती पण आम्ही आता जेवणात घेतो आणि जेवण करून घेऊ आणि मग तुमच्याशी बोलते. काय झालंय निन्नू करायची? आता जेवण वगैरे आटोपलंय आमचं आणि शांभवीला निन्नू आली आहे, झोप आली आहे. तर माझं ना केस एकदम असे चिपकू चिपकू दिसत असते तुम्हाला. रात्री तेल लावलंय मी कारण आज हेअर वॉश करावं म्हटलं पण नाही, परत थंडीचं वातावरण सुरू झालं म्हटलं सर्दी होण्यापेक्षा नकोच हेअर वॉश करायला, नकोच हेअर वॉश करायला. त्यामुळे ना माझं का हेअर वॉश केला नाही ग पिल्लू? का केला नाही सांग बरं? कारण की थंडी सुटली होती. पप्पा पप्पा म्हणायला येईल आम्हाला आता. बाबा म्हणतो बाबा ग, पप्पा एवढं सारखं म्हणते ना ती सध्या, पप्पा पप्पा. आणि काय केला बाबा पण छान म्हणते, चुचे चुचे चाला का मानी पे बोलून चला आता हिला झोपवते मी. चू चू चू. आणि त्यानंतर मग भूल जा भूल जा. कुठे जायचं ग पिलू? कुठे जायचं ग? चू चू. आणि मध्येच वेगळे वेगळे सुचते आम्हाला, तर चला हिला झोपवते मी आणि जरा वेळाने भेटू. तर कपड्यांच्या गड्या वगैरे घालून झालेल्या आहेत आणि बऱ्यापैकी कामं आवरली आहेत आता. तर थोडं तयार होते कारण बाहेर जायचं. तयार म्हणजे आज नेमकं मी हेअर ऑइल केलंय आणि आजच थोडासा वेळ यांनाही आहे मलाही. आता म्हटलं चला असू दे, जसं आहे तसं आहे. तो त्यासाठी आता पटकन मी चेंज करते कारण की चाललंय आमचं की किचन साठी छानसं भांड्याचं रॅक आणूया म्हणून. पण स्टील मध्ये घेऊ की थोडंसं म्हणजे नाही का असं व्हाईट शेड मध्ये पण मिळतात आता काही ऑर्गनायझर, तर तसं काही जर वेगळं मिळालं तर ओके, नाही तर मग रेग्युलर वाला आम्ही घेऊन येऊ. पटकन चेंज करते कारण शांभवीला आत्ताच मी झोपी घातले आणि श्रीचं काय चाललंय हे दाखवतील तुम्हाला. तोपर्यंत मी तयार होते आणि मग आपण निघूया. काय बघू? चला मन लावून महाराजांची ड्रॉइंग काढतोय बघा, किती छान गोड गोड. बळा खाली काहीतरी घ्यावं, असंही करू नकोस हा. किती छान रे, एवढं सुंदर काढू शकतोस तू. अरे बाप रे, जय शिवराय. ड्रॉइंग काढताना बोलत नाहीत का रे बा? का हा गेलं ना हा होय. किती छान, व्हेरी गुड. तयार झालीये मी आणि इकडे आणखी पावडर बिवडर लावायचं. गम पावडर करतोय मी पण, थोडं परत दिसलं पाहिजे की पण असं छान दिसतोय मी त्यापेक्षा. तुम्ही आहातच की, मी कुठं नाही म्हणलंय का, स्वतःच तुम्हीच तुमचंच म्हणायला, मी तर काहीच म्हटलं नाही. तर मस्तपैकी ऊन पडलंय बाहेर आणि खूप प्रसन्न वाटतंय खरं आज. म्हणजे हे सगळं वातावरण बघून खूपच प्रसन्न वाटतं कारण का बरं छान रील घातलाय नवीन. आहो मी उन्हाचं म्हणाले, मी ग कपडे छान छान घातलेत ना त्यांनी, तर म्हणे की आम्हाला पण प्रसन्न वाटतं, दररोज घालत जाऊ, कुणी अडवलंय. तर चला आता शांभवी झोपली आहे, तोपर्यंत आम्ही पटकन जाऊन येतो आणि स्त्रीचं काय चाललंय हे पण थोडक्यात तुम्हाला दाखवते. छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं चित्र रेखाटण्याचा तो प्रयत्न करतोय आणि कसले हे क्लासेस लावलेले नाहीत, काही नाही, तरी तो इतकं ॲक्युरेसीने हे करतोय बघून अभिमान नक्कीच वाटतो. जे अगदी खूप सुरुवातीपासून माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांना तो श्री नक्कीच आठवत असेल जो बोबडं बोलायचा आणि अगदी छोटूसा होता, 3.5 वर्षाचा. आणि आता बघताय तुम्ही आजी इकडे आराम करते. खूपच छान. आजी छान आहे म्हणून मी छान आहे, नाही तर मी कुठून छान असले असते. मी मस्त झोपली आहे, श्रीची ड्रॉइंग चाललेली आहे, आई पण आराम करते. छान आहे.
हे याच्यातनं तुम्ही वर्णभेद पसरवताय विच इज व्हेरी रॉंग. मी कृष्ण आहे ना, कृष्ण सावळा होता, मी पण गोड होता, तसं मी आहे. मग हे योग्य आहे ना, पण तुम्ही जे सतत सतत म्हणताय ना ते चुकीचं आहे. जे लेक्चरबाजी सुरू झाली. माझं एक लक्षात आहे का? काय? परवा आपलं येणार जपून. हो, आमची एक नवीन गोष्ट सुरू केली श्रीनी आणि मी. तर ती छानपैकी 21 दिवस कंटिन्युअसली केल्यानंतर मग तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत की कारण 21 दिवस का त्याची एक सवय आपल्याला झाली की तो आपल्या जीवनशैलीचा भाग बनतो. हो, आणि त्यामुळे ना मग तो वेळ घेणार आहोत आणि त्यानंतरच तुमच्यासोबत शेअर करणार आहोत की आम्ही काय नवीन सुरू केलंय श्रीनी आणि मी. ओके, काय ना श्री? बाय. बाळाची काळजी घे. आणि काही प्रॉब्लेम आला तर कॉल करा, आम्ही इथं जवळच होतं, पटकन घेऊन येतो ते भांडणांसाठी. आपल्या आजीला पण मदत कर बघ बाबू, काय मागितलं तर दे. काय फोन ठेवलाय? भांडस मारायचे सारखं थोड्या जवळ असतानाची अशी चिपकू हेअरस्टाईल आणि असा पल्ला घेऊन कॉलेजला जात होते मी. आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे ना हे कधी आठवड्यातनं एकदाच ड्रेस अलाउड असायचा, अदरवाईज साडीच है ना. चला आता वेळ. माझी हेअरस्टाईल खूप छान होती, आता काही केस वाढवता येत नाही जास्त. त्याचं दुःख आहे का? नाही, छान वाटतंय उलट असं हलकं फुलकं. चल, त्यानंतर केळी घेण्यासाठी या बाबांकडे आम्ही थांबलो आणि त्यानंतर काही गोष्टी आहेत ज्या म्हणजे घेणं खूप गरजेचं होतं, तिथे थांबलो. तेवढ्या छोट्या नाही, मोठ्या थोड्या. आधी दर करूया आणि मग घेऊया. किती इकडे बघू? 1200 आणि बघू दाखव. ते ना 1200ला एक अशी जोडी आहे आणि याची डिझाईन वगैरे छान. आणि एक गोष्ट आणि घेऊन जातोय काही दुसरंच. होय, खरेदी करायला आलो होतो आम्ही भांड्यासाठीचं स्टँड, पण ते काही आम्हाला मिळालं नाही जसं पाहिजे तसं. त्यामुळे बाकीच्या गोष्टी घेतलेल्या. तर गोष्ट दाखवते, बाकी घरी गेल्यास दाखवते. हे शांभवीसाठी घेतलंय छोटूसं बास्केट, खूपच क्यूट होतं हे, सो म्हटलं घेऊया. बरं घ्या, द्या. एक अँटिक पीसचं छोटंसं स्टॉल होतं आणि इतकं छान छान व्हरायटी आहे ना तिथं खरं. पण त्याची प्राइस बघितली ना तर ते हत्तीची जोडी होती आणि त्याच्यावरचं काम इतकं सुंदर होतं. एक हत्ती 1200 रुपयाला असं. तर त्या काकींनी शेवटी म्हणजे 1000ला द्या, एक हत्ती 1000ला. पितळी हत्ती होते बरं का, म्हणजे तुम्ही म्हणाल की एवढं कसं काय, तर जड पण होते ते भरीव. म्हणजे मी हातात घेऊन बघितलं आणि त्याच्यावरचं जे काम होतं ना ते इतकं रेखीव होतं खरं तर. त्यामुळेच त्या काकींचं मन काही तिथं हल्लेच ना. मी सगळी खरेदी करेपर्यंत त्यांच्याशी बार्गेनिंग करत होत्या. ॲट द एंड त्या दादानी काही 1 रुपयाही कमी केला नाही, पण शेवटी त्यांनी त्या 2 हत्तीची जोडी 1200 आणि बघा ना किती खरेदी झाली. आणि ती अन्नपूर्णा कितीला दिली त्यांना? 1400ला. पण इतकी रेखीव आहे ना ती, म्हणजे त्यांना असं फील होत होतं ना त्यांनी सोन्याची काहीतरी खरेदी केली, इतक्या त्या खुश होत्या. मी म्हटलं का बरं तुम्ही हे बाहेर खूप स्वस्तात मिळतं? ते म्हणजे आत्ता आपण घ्यायला गेलो ना तर ते असे चेहरा वगैरे त्याचं सगळं मिक्सअप असतं, म्हणजे डोळे वेगळे. हा, काम इतकं रेखीव आहे की मला ते मनच हटत नव्हतं तिथून. 4 पैसे जास्त जाऊ देत पण मनासारखी वस्तू भेटणं महत्वाचं. ते ऐकलं ना असं झालं की अरे म्हणजे खरेदीच्या मागचे पर्पज किती वेगवेगळे आहेत किती जणांचे. काय आपण फक्त काम चालव गोष्टी घेण्याचं बघतो नाही की नाही, आणि त्या पलीकडे जाऊन सुद्धा शॉपिंगचे खूप वेगळे उद्देश असतात. तर चला आता बघू भांड्याची कशी काय
मिळायला पाहिजे अशी मिळाली तर लईच बरं होणार आहे. नाही तर मग शेवटी ऑनलाईन काय कोणतीही साईज आपण पातळ वाटते का गं जास्त? त्यानंतर भरतोय खाली एवढा मोठा पीस आहे. मिरची घ्यायची का? वाटते मग खूप दिवसानंतर इकडे येणं झालं. म्हणजे आम्ही जिकडे राहतो ना तर तिथनंच जायला यायला रंकाळामध्ये येतोच. आणि असं कधीच होत नाही की थांबलोय 2 मिनिट श्वास घेतलाय तिथे थांबून. इतकं सुंदर निसर्ग सौंदर्य असताना वेळेअभावी लोक बाहेरून येऊन इथं वेळ स्पेंड करतात. आम्ही इतक्या जवळ असून येत आहे ना असं होतं की म्हणजे पटकन जायचं बाळघरी या गोष्टी किंवा कामं आहेत आणि यांना पण ड्युटीला जायचं या गोष्टींवर हे खूपदा मिस करतो. पण खरं सांगितलं थकवा जातोय रंकाळ्याला. हा एक थोडंसं म्हणतात ना की रिलॅक्स वाटण्यासाठी किंवा थोडा वेळ स्पेंड करावा जर वाटत असेल निसर्गाच्या सानिध्यात तर हे असं ठिकाण आहे की इकडे सगळं रश आहे आणि इकडे सगळे शांत. या बाजूला बघाल तर सगळा गोंधळ आणि शहरी जीवनाचा एक आवाज निश्चितपणे होतो. पण दुसऱ्या बाजूला लगेच नजर गेल्याबरोबर खूप अशी निखळ शांतता आणि निरभ्र असं सुंदर आकाश, तिथे पाणी आणि खूपच सुंदर आहे हे सगळं. आणि डोळ्याचं पारणं फेडणार आहे थोडक्यात. सो खूप लकी आहेत कोल्हापूरकर की एवढं निसर्गाने 2-2 हाताने भरून दिलं. परंतु त्यासोबतच आम्ही सुद्धा तितकेच लकी आहोत की आम्ही हे सगळं एक्सपिरियन्स करू शकतो कधी ना कधी थोडं का होईना. असं म्हणतात ना आपण की टप्प्याटप्प्यामध्ये जो त्या कधीतरी वेळ काढून असं भरभरून हे एक्सप्लोअर करू. आणि आपल्या चॅनलची सुरुवातच इथले पॉइंट वगैरे आपण एक्सप्लोअर करत होतो आहे ना. हो खूप सारे जुने व्हिडिओ बघितले तर कोल्हापूर पर्यटनमध्ये तुम्हाला पंचगंगा घाट दिसेल, रंकाळा दिसेल, त्यासोबतच सुंदर असा राधानगरी डॅम, नृसिंहवाडी हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. परत कोपेश्वर मंदिर असं बरंच काही घेतलेलं होत नाही. हां आता पाणीपुरी पण खाणार होता आणि चिल्लर पार्टीसाठी आईसाठी घेऊन जाऊ. जरा घ्या तुम्ही मित्र. छान. तुम्हाला आहे ना मी सिनेमॅटिक शूट घेतो थोडंसं, तुम्ही बघा कसं वाटतं ते. थांबावंसं वाटलं कारण यामुळे कसं वाटतंय सूर्याचं प्रतिबिंब बघा. आणि इकडे हा संध्यामठ आणि इकडे आमचे श्रीमान सरकार हे सगळं कॅमेऱ्यात टिपतात. फळं वगैरे आणि यावेळी जरा वेगळी घेतले पिस्ते. आणि फळ खूपच युनिक आणि वेगळं वाटलं मला. ज्याचं नाव काय हो? सिमरन फळ. ते दाखवा ना. कुठलं सिमरन म्हणे? हे सिमरन फळ विदेशी फळ असतात काहीतरी ते संकरित वाढलेले आहे ना. जसं की हे आता आपण म्हणजे लहानपणी सीताफळ रामफळ खायचो की नाही त्याचा कॉम्बो केलाय त्यांनी आणि ते हनुमान फळ इंट्रोड्यूस केले. सो ते पचायला कसं काय असणार माहित नाही का. आणि थोडंसं डिफरंट काहीतरी आहे असो. तर घेतलेत आम्ही काही फळं. नको बस एवढं. सो चला आता शांभवी असं पण उठलेली असेल. सो निघूया. कैरी आणि बोर. आत्ता कैरी कितीला आहे? होय शूटिंग केलेलं छान वाटतं. प्रमोद गेलेले आवड होते. तुम्ही शूटिंग घ्या. रिकामं घ्यायचं नाही. तर हो दादा लाईट देतो आणू ना. निघालोय आम्ही घरी जाण्यासाठी. नाही म्हणत घ्यायला गेलो तर एक घेऊन आलोय दुसरं काय ते दिसलं असेल तुम्हाला. घरी गेल्यास दाखवतो डिटेल मध्ये. खूप दिवसांनी बाहेर आली होती त्यामुळे काय पण घ्यायचं. सिरियसली नाही का तुम्ही? बार्गेनिंग कुठे करावं ते
अशी कथा होती. विसरली, मार्केटिंग करायची विसरली. तुमची का माझी? तुझी किती कमी मध्ये करून घेतल्या मी. आणि पपई यांनी विकत घेतल्या. कितीला घेतल्या बिचारा? 50ला. शेतात पपई असताना एवढी महाग पपई कुणी घेईल का? काय एवढं सगळं? अरे आपल्या ते कुठल्या खराब. कशी सुरू केलेली ही ड्रॉइंग अशी काढलेली आहे बघा. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये. किती उंच झालाय बघ ना ग. श्री आता इयत्ता 3रीला आहे. 3rdला. इथपर्यंत आलं. बघता बघता मोठी होतात आहे ना. एवढी आता छान काम पण करायला शिकलं आहे की नाही. ऐकतोय मम्मीचं पप्पाचं. चहा वगैरे बनवते मी. देवाला दिवा लावते आणि सांजवात लावून झाल्यानंतर मी दाखवते काय काय ते. आज वेगळाच मूड आहे त्यामुळे हा ट्रायपॉड मी माझ्या व्हिडिओसाठी युज करते. बऱ्याच जणांनी विचारलंय की वर्ष कुठला वापरतेस आणि मी नेहमी दाखवेन म्हणते पण ते राहून जातं माझ्याकडून. आता मी ते शूट करण्यासाठी घेऊन जात होते. सो हा 6 फूट आहे असा पूर्ण आणि खूप रफ अँड टफ आहे एकदम. त्याला आता किती स्टार्टिंगला घेतलेलं आहे हा. आणि असा विथ डेमो लेक्चर होतात मॅडमचे ज्यांना युट्यूब क्लास करायचे ना त्यांच्यासाठी. ट्रायपॉड कसा लावायचा, शूट कसं घ्यायचं, फ्रंटनं कसं घ्यायचं, रेसिपी शूट कसे घ्यायचे, सगळं टोटल. असं पण होतं. हा ज्यावेळेस आपल्याला रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओ एडिट घ्यायचे असतात ना त्यावेळेस ते हे करतात. हे अँगल चेंज करता येतो याचा आपण. बरंच उंच होतंय. एवढी आपल्याला आवश्यकता पडत नाही. तर हा डिजिटेकचा आहे. आता खूप सारे याच्यामध्ये आलेले आहेत वेगवेगळे. त्यांना कुणाला बॅग क्लासला ऍडमिशन घ्यायचे त्यांच्याशी स्क्रीनवर कॉन्टॅक्ट डिटेल्स देते. अधिक माहितीसाठी कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. 15 नोव्हेंबरला आता पुढची सुरू होतीये आणि लिमिटेड सीट्स आहेत त्यामुळे ना नक्की फायदा घ्या. हा जो वेळ असतो ना सायंकाळचा इतकं प्रसन्न वाटतं ना जेव्हा आपण देवासमोर दिवा प्रज्वलित करतो त्यासोबत धूप दीप आणि त्याचा जो काही सुगंध दरवळतो ना विचारायला नको. म्हणजे बेस्ट टाईम असतो हा. मला तरी खूप आवडतो हा वेळ. आणि त्यानंतर मग मस्त असा गरमागरम चहा बनवायला घेतला मी या इकडे. चहा घेत होता मी. काय म्हणला माहिती का आपलं चॅनल कधी मिलियन मध्ये जाणार आहे तेवढेच सबस्क्रायबर सुद्धा वाढले पाहिजे. आणखी काहीतरी कमतरता असेल ते सुधारण्याचा प्रयत्न करतो आम्ही. तर आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघूया नेक्स्ट वीक मध्ये किती सबस्क्रायबर आपले वाढतात. चहा वगैरे घेतलाय आणि आता स्वयंपाकाची पण तयारी आहे. शिवाय मला व्हिडिओ परत एडिट करायचा आहे. बरीच सारी कामं आहेत. तर आता पटकन मी तुम्हाला दाखवते काय आणलंय ते. कारण या अगोदर खूपदा म्हणजे अगदी दिवाळीची शॉपिंग केली आम्ही पण ते तसंच राहून गेलं दाखवायचं. म्हणजे शूट केलं मी पण मला परत एडिट करणं ते झालंच नाही काही कारणास्तव. सो अशा गोष्टी खूपदा घडतात. त्यामुळे म्हटलं आज परत खूपदा ह्या पण कमेंट असतात की तू शॉपिंगला गेलेली दाखवलं पण काय आणलं हे दाखवलंच नाही. त्यामुळे म्हणलं लगे हातो पटकन तुम्हाला दाखवते काय आणलंय ते. खरं तर आणायला गेलो होतो आम्ही भांड्याची मांडणी पण आणली नाही कारण जशी पाहिजे होती तशी मिळाली नाही आणि यांना वैयक्तिक ती आवडली नाही. सो ते तर राहिलं. तर म्हटलं झाडं जी आहेत माझी तर त्याच्यात लिंबोणीचं झाड खूप मोठं झालंय, चाफ्याचं मोठं झालंय पण त्याला ना एखाद्या कुंडीमध्ये लावण्याची गरज आहे कारण त्याच्या ज्या बॅग आहेत ना खराब झाल्यात आता. तर म्हटलं त्याची माती पण गळून जायला नको त्यासाठी म्हणून मग कुंड्या पण घेऊन आले आणि ज्या काही गरजेच्या गोष्टी होत्या त्याच आणलेल्या आहेत. तर शांभवीसाठी वगैरे आणि श्रीसाठी दोघांसाठी फळं महत्वाचे तर ती संपली होती तीच घेऊन आली. केळी आमच्या घरात किती आली तर संपते बरं का. सगळ्यांनाच आवडते. पपई आमच्या शेतातल्या पपया तुम्ही बघितल्या मी गावाकडे गेले होते तेव्हा आणि ही पपई 50ला मिळाली आम्हाला. म्हणजे एवढं महाग शहरामध्ये या गोष्टी मिळतात त्याच गावाकडे अगदी 10 रुपये 15 रुपयात मिळून जातात. असो त्यानंतर हे स्कॉच ब्राईट स्क्रब पॅड तर हा 60ला एवढा बंच होता त्यामुळे म्हटलं की घेऊन टाका. भांडे निघत नाहीत ना तर त्याच्यासाठी महत्वाचं आहे. त्यासोबत कपडे वाळत घालताना बऱ्याचदा स्टँडला जरी लावलेले असले ना तरी सुद्धा खाली पडतात हवा जोराची आल्यानंतर म्हणून मग ते चिमटे आणलेत कपड्याचे. या अगोदर सुद्धा मी खूपदा हे घेतलेले आहेत परंतु ते राहतच नाहीत. कुठे काय खेळायला इकडे तिकडे कसे पडून जातात माहित नाही. डस्टबिन मध्ये कचऱ्यासाठी आपल्याला बॅग लागतात ते. हे ड्रॅगन श्री शांभवी दोघांसाठी पण चहासाठी अद्रक तर लागतात. शिवाय काही भाज्यांमध्येही आपण ते वापरतो आणि जास्तीचं आहे ते आता कुंडी आणल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला लावता येईल. टोमॅटो खूप स्वस्त होते तिथे अगदी ते 15 वाले आणले. गरजेचे आहेत प्रत्येक भाजीला जवळपास वापरतोच आपण.
आणि मला हे खूप जास्त आवडलं. हे शांभवीसाठी घेऊन आले मी छोटूसं बास्केट. म्हणजे जरी कुठे चाललो ना आपण तरी याच्यामध्ये तिची औषधं गोळ्या किंवा काही बॉडी लोशन या गोष्टी कॅरी करू शकतो. तरी क्यूटसा आहे तिच्यासाठी म्हणून म्हटलं चला आता पण तिला होईल आणि पुढे जेव्हा खेळवांडी वगैरे खेळते तेव्हा पण तिच्यासाठी हे उपयोगी आहे. या कुंड्या घेतलेल्या आहेत म्हणजे एका साईज मध्ये 2 अशा टाईप मध्ये. तर ह्या मध्ये ह्या 2 आहेत. आणि प्लास्टिकच्या कुंड्या खरं तर नाही घ्यायला पाहिजे मलाही माहितीये. परंतु आम्ही इथं किरायाने राहतो तर त्यामुळे काय होतं शिफ्टिंग मध्ये जेव्हा चिनी मातीच्या वगैरे कुंड्या असतात ना तर त्या बऱ्यापैकी खराब होतात, फुटतात. त्यामुळे सध्या तरी जोपर्यंत आमचं घर होत नाही तोपर्यंत ऑप्शन नाही म्हणून याच्यामध्येच आम्ही सध्या तरी झाडं लावतो आहोत. आणि जेव्हा आमचं स्वतःचं घर होईल त्यावेळी मग चिनी मातीच्या कुंडीत किंवा जागा असेल तर तिथे आपण छानपैकी गार्डन करून बघूया काय होतं ते. पण तुर्तास खूप गरजेच्या होत्या मला मोठ्या कुंड्या. सो हे अशा 6 कुंड्या घेऊन आलोय आम्ही. ह्या मोठ्या साईजच्या 2, मध्यम आणि छोट्या साईजच्या. याच्यापेक्षा पण छोट्या होत्या पण त्या काही उपयोगाच्या नव्हत्याच. माझ्याकडे ऑलरेडी 2-3 तशा आहेत. त्याच्यामध्ये काय लावायचं काय नाही हे पुढे तुम्हाला मी दाखवते उद्या परवा किंवा जसं मला वेळ मिळतोय त्या व्हिडिओमध्ये. सो हे अशा पद्धतीची शॉपिंग केलेली आहे आणि जे गरजेचं होतं तेच आणलंय. खरं जास्त काही घेऊन आलो नाही पण हा पुन्हा मनात ते राहिलंच की भांड्याची भांडणी राहिली आहे म्हणून. तुमच्यासोबत असं होतं का मला सांगा घ्यायला गेलो एक आणि आणलंय दुसरंच. माझ्यासोबत तर बऱ्याचदा असं होतं प्लॅनिंग करून गेलेलो असतो की हे असं घ्यायचं ते तसं घ्यायचं आणि ते तसं मिळालं नाही किंवा आपण ठरवलेल्या बजेटमध्ये ते नाही बसलं की मग आपण ते थोडंसं पुढे ढकलतो आणि मग घेऊन येतो ते दुसऱ्याच गोष्टी. पण हे पण गरजेचंच होतं. कधी ना कधी घेणं होतं असतं. म्हटलं चला आलोय तर राहिलंच घेऊन जाऊया. सो या सगळ्या गोष्टी. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटलाय तुम्हाला मला सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि हो सबस्क्राईब सुद्धा करा. असा होता आजचा दिवस. कसा वाटलाय तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. होप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.